नमस्कार. आज आपण आपल्या या व्हिडिओ चॅनलमध्ये आज आपण अक्षर लेखनाचे जे काही वेगवेगळे व्हिडिओज पाहिले की ज्याच्यामध्ये आपण देवनागरीचे अक्षर लेखन पाहिले. आज आपण देवनागरीचे अक्षर लेखन हे तर आपण पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये घेणारच आहे, परंतु आज आपण मुलांना आवश्यक असणारे जे काय इयत्ता पहिली असेल, दुसरी असेल, तिसरी असेल किंवा अन्य काही कुठल्याही वर्गामध्ये ज्यावेळेस आपण क्लासेस घेतो अक्षर लेखन त्यावेळेस त्याची जी काही वळणं आहेत ती वळणं आज आपण या ठिकाणी या फळ्यावर या रेषेच्या माध्यमातून इथं आपण या रंगीत करून आपण करून घेणार आहे. चला तर मग आता आपण पाहूया सगळे अक्षर आपण या फळ्यावर आपण या खडून कशी लिहायची हे आपण पाहूया. चला आता पहा, आपल्याला अ पासून ज्ञ पर्यंत आपण अक्षर लिहिणार आहे. बघा आता वळण फक्त बघायचं. खडू कसा धरलेला आहे, मी असा धरलेला आहे. ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या मुख्य गोष्टी आपण करून घ्यायच्या. हे अ, त्यानंतर आ. आता आपल्याला जे मुख्य गोष्ट आहे जे आपण बदलायची नाही अक्षर लेखन करताना ती पुढं ई, त्यानंतर उ, पुढचं उ, ए, ऐ, त्यानंतर आहे बघा ओ, औ, हे जे दोन मात्रे आहेत ती याच याच्यावर आणायचे. औ, अम, आणि शेवटचा आहे आ. हे झाले आपले मुळाक्षरामधले पहिले स्वर. आता आपण पुढचे अक्षर पाहूया क पासून ज्ञ पर्यंत. चला तर बघा आता पहा. क, सेंटर, ख, ग, घ, आणि ग. यानंतर पुढचं आपण पाहूया. याच्यात पुढे आपण घेऊया च. बघा ही पहिली क्रिया, दुसरी क्रिया आणि असं डायरेक्ट आपण च, छ, ज, त्यानंतर झ, आणि त्यानंतर आहे बघा य, किंवा हे एक अनुनासिक आहे हे असं. चला आता पुढचं घेऊया आपण पुढचे अक्षर. त्यानंतर आला आता बघा इथं आपल्याला ट, ठ, ड, ढ,
आणि न न न बाणातला. त्यानंतर बघा आता आपण घेऊया त. मध्ये एक तास आलं पाहिजे असं. त त थ त थ द ध आणि न न नळातला. हे एक अनुनासिक आलं. त्यानंतर आपण घेऊया पुढचं प फ ब भ आणि म. आता हे या ठिकाणी अशा पद्धतीनं खाली आणायचं नाही, तर हे इथूनच घ्यायचं. म हे एक अनुनासिक झालं. म्हणजे आपलं हे एक अनुनासिक आहे, हे एक अनुनासिक आहे, हे एक अनुनासिक आहे, हे एक अनुनासिक आहे, हे एक अनुनासिक आहे. आता बघा आपल्याला इथं म पर्यंत आला. आता त्यानंतर आलेलं आहे आपण आता तच घेऊया. त थ प फ ब म. आता य र ल व श. य र ल व आणि तील श. हे श. आता श आपलं दोन प्रकारे. अजून एक इथं आपण श काढूया. हे एक श आहे अशा प्रकारचं. ल पण आपल्याला जुन्या पद्धतीचं ल आहे ते आपण नंतर काढूया. चला श झाला. त्यानंतर पुढचं श स ह ल आणि क्ष आणि ज्ञ. पहा या फळ्यावर लेखन अशा प्रकारचं आपल्याला करायचं आहे. आता काही आणखी काही 2-3 आपल्याला जे अक्षर आहेत मराठीमध्ये ते म्हणजे श्र. पहा आता श्र काढत असताना खूप जणांची अडचण होते. हे श्र. त्यानंतर त्र एक आहे, हे त्र. त्यानंतर रू एक आहे, हे असं रू. आणि शेवटी जे आहे ते लृ. ते पहा हे असं करून हे असं आहे वरची रेष आणि अशा प्रकारचं. तर असे हे आपल्याला अक्षरलेखन आपण काढलेले आहेत. हे सगळे अक्षरलेखन आपल्याला इथे समोरून खूप छान पद्धतीने आपल्याला काढता येतील. असा आपण जरा थोडासा सराव करत चला. आपल्या मुलांना द्या, आपले हस्ताक्षर सुंदर करा. बऱ्याच जणांची इच्छा असते की सर अशा पण पद्धतीचा डेमो असायला पाहिजे, म्हणून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ मी बनवत आहे. खूप खूप धन्यवाद.